पुढच्या बातमीकडे ठाण्यातील घोडबंदरमध्ये सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांमध्ये मोठी हाणामारी झाली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग बांधकाम व्यावसायिक कंपनीचे सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांमध्ये राडा झालाय। भाईंदर पाड्यामधील भोईर कुटुंबियांची 12 गुंठे जागा प्रताप सरनाईकांनी बळजबरीने बळकावल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। या विरोधात भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी भाईंदर पाड्यातील गावकऱ्यांची भेट घेऊन कासार वडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मीरा भाईंदरमधील भाजपचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते आणि भाईंदर पाड्यातील सर्व स्थानिक गावकऱ्यांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कासार वडवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय नेमकं घडलं? हाणामारीपर्यंत हा सगळा प्रकार कसा गेला? आता सध्या काय स्थिती आहे? हेमाली, नक्की आपण जर पाहिलं तर ठाण्यातील घोडबंदर रोड भाईंदर पाडा येथे खासगी बाउन्सर आणि गावकऱ्यांमध्ये मोठी हाणामारीची घटना जी आहे ती समोर आली। खरं तर मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहाम बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या बाउन्सर आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारीचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती प्रचंड गाजताना आपल्याला दिसून येत आहे। खरं तर भाईंदर पाड्यांमध्ये भोईर कुटुंबियाची 12 गुंठे जागा प्रताप सरनाईक यांनी बळजबरीने बळकावल्याचा आरोप जो आहे तो गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि याचमुळे नरेंद्र मेहता यांनी जे आहे ते कासवडी पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते गावकऱ्यांसोबत भेट दिली आणि लेखी तक्रार देखील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये दाखल केली आहे। सध्याची स्थिती अशी आहे की पोलिसांच्या माध्यमातून असेच रहा संपर्कात रिजवान। आपल्याबरोबर आमदार नरेंद्र मेहता आहेत। नरेंद्र मेहताजी, ही जी दृश्य दिसत आहेत कासार वडवली पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे, मात्र सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांमध्ये ही सगळी हाणामारी नेमकी कशी झाली याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही बघा, एक सामूहिक कुटुंबाची सामूहिक जागा होती 2 भावाशी। एकाने त्या बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचे पार्टनर प्रताप सरनाईक यांना दिली, दुसऱ्याने दिली नाही। प्रताप सरनाईकने आपला पदाचा दुरुपयोग करून महापालिकाकडनं जागाची वाटणी झाली नाही, फोड झाली नाही, तुझी कुठली माझी कुठली असं काही ठरलं नाही। नसताना बिनशेती केली, महापालिकेकडनं परवानगी घेतली, ते बेकायदेशीर हे तर केलं। परंतु रात्री 1 वाजता जाऊन परवा त्या गावकऱ्यांना मारहाण करून त्या ठिकाणी झाडं बिडं सगळी तोडली, कुठली परवानगी न घेता। एक प्रकारे भूमाफिया कसे असतात त्या प्रकारे ते 100 लोक घेऊन भूमिपुत्र गावकरी आगरी समाज यांच्यावर मारहाण केली आणि त्या जागेचा जबरदस्ती ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि एवढं मारलं। अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे 307 दाखल व्हायला पाहिजे। पोलिसांनी 254 घेतलं, 307 दाखल व्हायला पाहिजे। आणि ते बालाजी इन्फ्राचे पार्टनर प्रताप सरनाईक आहेत, त्याचं नाव अजून मोगम ठेवलंय, ते मूळ आरोपी व्हायला पाहिजे। यासाठी गावकऱ्यांची मागणी होती। त्यांनी मला बोलवलं होतं, त्यांच्यासोबत मी पोलीस स्टेशनला गेलो आणि महानगरपालिकाने वाटणी नसताना प्लान पास कसं पास केलं या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा आणि प्लान रद्द करा या मागणीसाठी आम्ही गेलो होतो। यापुढे तुमची काय भूमिका आहे, विशेषतः ही अशी हाणामारी झाल्यानंतर? सरनाईक हे भूमुपियाचा आहे। मीरा भाईंदरला सेम चेना गावामध्ये 200 वर्ष जुनी झाडं एकूण 36 झाडं कापली आणि सकाळी स्वतःच पोलीस स्टेशनला अर्ज करता की माझ्या जागेत कोणतरी रात्री झाडं कापून गेला। इकडे पण त्यांनी तसंच केलं, रात्री जाऊन 12 वाजता झाडं कापतात, दादागिरी करतात। ज्या मराठी माणसांच्या जीवावर हे मतं मागतात त्याच मराठी माणसांचा भूमिपुत्रावर छल करतात। हे कसलं मराठी प्रेमी आहे? यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी सुद्धा उद्या भेटून बोलणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बोलणार आहे। धन्यवाद नरेंद्रजी, NDTV मराठी बरोबर संवाद साधल्याबद्दल। घोडबंदरवरील भाईंदर पाडा इथं ही हाणामारी झालेली आहे प्रताप सरनाईक यांच्या विहंग बांधकाम व्यावसायिक साईटवरचे सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांमध्ये।